डार्लिंग. नको ग, नको नको ग, असे एकटीने झटके खाऊन नकोस. नुसतं इथे तुटतंय सगळं. ए यू, तुला माहितीये का तू कुणाशी बोलतेस ते? एका सुंदर तरुण बोल्ड आणि मुलीशी मी बोलतोय. ज्याने मन बघ ना, मी आहे, एकांतही आहे, तुझ्यासारखी ग्लॅमरस मुलगी पण आहे. चल, प्रेमात होतो तू, होऊन जाऊ दे. शट अप. आणि खबरदार, जर एक पाऊल पण पुढे टाकलंस तर. अगं, मी मागे हटणाऱ्यातला नाहीये. आज तुझ्या बरोबर 1 2 3 करूनच टाकतो. नाही, ऐकायची सवय नाही मला. आता मग तयार हो. 7 वाजून 4 मिनिटं झालेली आहेत. 7 वाजून 5 मिनिटांनी मला एंट्री करायची आहे. अरे एवढ्यात सोडणार नाही मी तुला. अजून कसं येत नाही. हा मामा, मी आलो. मी नाही सोडणार. नाही, बदमाश कधी सोडत नाही. मी तुला सोडणार नाही. अरे हा भुंगा, तुझ्या तारुण्याचा रस टाकल्याशिवाय तुला सोडणार नाही. नाही नाही, 6:15 पर्यंत तरी तुला सोडता येणार नाही. अरे हा सीन तर स्क्रिप्ट मध्ये नव्हता. अरे भाचा, कुठे आहे तू? लवकर ये रे, सगळा सीन उलटा होत. मला सोडा, प्लीज मला सोडा. माझ्यावर दया करा. पुढे येऊ नका, प्लीज पुढे येऊ नका. आता मी मागे हटणारच नाही डार्लिंग. मी तुमच्या पाया पडते. माझ्यावर दया करा, प्लीज माझ्यावर दया करा. दया? अगं वेडे, विलनने कधी हिरोईनवर दया केली का? मग आता मी तुला सोडणार नाही. आला माझा भाचा आला. आता तो हिरो बनणार आणि तू हिरोईन. तो करोडपती आणि मी लखपती. फक्त क्लायमॅक्स वाक्य आहे रे. गाढवाचे पाय पाळण्यात एवढे मजबूत दिसले नव्हते रे. कमरेची पार वाट लावून टाकली घोड्यानं. अरे भाऊने तुला ऍक्टिंग करायला सांगितली होती, हे घोड्याला माहित नाही का? चमायला, भाऊंची बाईक आहे का खटारा? कुठून कुठून घाम काढला. अगं बाई, चालू हो. अरे वा, चालू झाली. मामा आलो. पंचवीस मिनिटं लेट. मामा कुठे गेला? मामा कुठे? चल चल, ए जा रे जा. कशाला फिरतोयस? अरे बाबा जा बोललो ना, कशाला फिरतोयस? आधीच मला टेन्शन आले. मामा कुठे दिसत नाही. त्याचा भिकारी आलाय. जा ना. तुझा बाप भिकारी? अरे मी तुझा मामा. मामा तू? काय काय झाले? कुणी? हॅलो हॅलो.
निर्मला, ए मला निर्मला. काय आहे? काय ए कोणीतरी बेल वाजवते. दार उघड ना, मला उठता येत नाही ग. मुलीची छेड करायची असली ना की कसे बेडकासारखी उड्या मारता हा? आणि आता दार उघडायला तुम्हाला त्रास होतोय. त्यात आता तर काय पाठीला मेहंदी लावून ती पण लाल केली आहे. काय बोलायचं आता. मिस्टर सतीश कर्वेंचं घर हेच का? नाही म्हणजे ते इथेच राहतात का? घर माझं आहे आणि सतीश कर्वे इथे राहतात. पण आपण कोण? मी दिगंबर नाचणेकर, कर्वे साहेबांच्या स्वर्गीय मावशी मीना आपटे आहेत ना, त्यांचा मी वकील. जरा कर्वे साहेबांशी थोडस बोलायचं होतं. या आत या ना. चल रे, चल. आता चल. अहो हे ऍडव्होकेट नाचणेकर तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं म्हणतायत. नमस्कार. नमस्कार. बसा बसा ना आपण बसा. हो, बसतो. बोला काय बोलायचं होतं. आपल्या स्वर्गीय मावशी मीना आपटे आहेत ना, त्यांचा मी वकील. तुम्हाला माहीतच आहे की त्यांना काय मुलबाळ नव्हतं. हो हो, उलट त्याच मला आपला मुलगा मानायचा. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मागे त्यांनी लाखो करोडची मालमत्ता, लाखोंचा बँक बॅलन्स ठेवून गेलेत. करोडोंची मालमत्ता आणि लाखोंचा बँक बॅलन्स. मृत्यू आधी त्यांनी ही विल तयार केली होती, ज्यामध्ये असे लिहिले आहे की त्यांनी त्यांच्या संपूर्ण संपत्तीचा 75% हिस्सा यांच्या नावे केलेला आहे. माफ करा वकील साहेब, पण तुम्ही म्हणालात की ह्यांच्या मावशीने म्हणजे स्वर्गीय मीना आपटेंनी त्यांच्या संपत्तीतला 75% हिस्सा यांना दिलाय. बरोबर. पण मग उरलेला 25% हिस्सा कोणाला दिलाय? एक मिनिट बघून सांगतो. आता सांगतो तुम्हाला. यश पडवळ पडवळ यश पडवळ. हो हो हो, यश पडवळ. हा भाचा ना यांचा. भाचा तर यांचा हो, पण माझा तो अगदी हिरा आहे हिरा. अहो माझं वासरू आहे ते. असं काय? तुमच्या वासराला 25% हिस्सा मिळालेला आहे. हा, तो जवळ जवळ लाखोंचा आहे. हे एक चांगलं झालं. मामा करोडपती आणि भाचा लखपती. आता एक मिनिट. तुम्हाला कर्वे साहेबांच्या हिस्सेची डिटेल सांगतो. जरा प्लीज सांगा ना लवकर. हा हा सांगतो. कुठे आहे? हा, खेडला लाडवाडीत असलेली 150 एकर जमीन कर्वे साहेबांच्या नावावर केलेली आहे. 150 एकर? 150? बसा बसू नाही का? किती उड्या मारणार? अहो खूप ठीक मोठी आहे. लिस्ट आहे. बस. हा, तर बघा, पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेली 2 फार्म हाऊस, जे जवळ जवळ 6,500 स्क्वेअर फीट आहेत, तेही कर्वे साहेबांच्या नावावर केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियातील मीनाताईंच्या अकाउंट मध्ये 2 करोड 40 लाख रुपये जमा होते, ज्यामधून 1 करोड 80 लाख रुपये कर्वे साहेबांच्या हिस्स्यात येतात बरं का. आणि 60 लाख रुपये भाचा म्हणजे तुमचा यश पडवळच्या हिस्स्यात जातात. देवा, मी स्वप्नात नाही ना बघत आहे. काय म्हणालात का आपण? नाही नाही, तुम्ही सांगा ना पुढे. सांगा. माफ करा, ही सगळी संपत्ती मिळण्यामध्ये एक अडचण आहे. काय? कसली अडचण? ती अडचण म्हणजे कर्वे साहेबांची पत्नी. काय? हा, म्हणजे काय,
स्वर्गीय मीना मावशी आहेत ना, त्यांच्या अंतिम काळात त्यांना असं समजलं की कर्वे साहेबांची जी पत्नी आहे ना, ती कर्वे साहेबांना आणि त्यांच्या भाच्याला खूप छळते. ती गर्विष्ठ आहे. बाई एकदम बरोबर नाही आहे ती, आणि ती त्यांच्यावर अन्याय करते, जुलूम करते, आणि तुम्हाला सांगतो ती त्यांना किचन मध्ये झोपवते आणि स्वतः मात्र एसी रूम मध्ये झोपते. झोपते की नाही? हो झोपते. पण माफ कर हं, बोलण्यात मी विचारायचं विसरून गेलो की आपण यांच्या कोण लागतात. निर्मला, तुझा इतिहास तर मावशी बिल मध्ये लिहून गेलीये. जर तू वकील साहेबांना सांगितलंस की मीच यांची पत्नी आहे, तर समज दारात आलेली लक्ष्मी उलट्या पावली निघून जाईल. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. मी यांची कोण लागते हेच विचारत होता ना तुम्ही. मी ना मी यांची दूरची नातेवाईक लागते. कमाला, एवढ्या दूरच्या नातेवाईक असून तुम्ही यांच्या एकदम जवळ बसलाय. मला वाटतं खूपच मिक्सअप झालेले दिसता यांच्यात. काय करणार हो, माझा स्वभावच की नाही तसा पडला. एनिवे, तर मी कशाबद्दल म्हणत होतो. हा, तुमच्या मीना मावशीने ज्या आपल्या इस्टेटीची जी विल केलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जर खट्याळबाई सतीश कर्वे आणि यश पडवळ सोबत राहत असेल तर त्यांच्या इस्टेटीतील एक कवडी सुद्धा त्यांना मिळणार नाही. जर त्या राहत असतील तर ती सगळी इस्टेट त्या ट्रक मध्ये जाणार. नाही, ट्रस्टला दिली जाईल असं लिहिलंय त्यांनी. अरे देवा, विचार करा. हा, पण माफ करा ती महामाया आहे का या घरात? नाही ती ना तिच्या माहेरी गेली. उत्तम झालं, एकदम चांगलं झालं. म्हणजे काय की खराब मासा तळ्यातून बाहेर पडला की तळ्यातलं पाणी कसं स्वच्छ राहत, तसं त्या खठाळबाईचं नाव थांबा बघून सांगतो. निर्मला कर्वे. अहो निर्मला कसली निर्मला हो, कठोर मनाची खट्याळ बाई आहे ती. पण तुम्ही आपलं नाव नाही सांगितलं. माझं आय मीन यांचं नाव सुशीला. काय कॉम्बिनेशन आहे. निर्मला सुशीला. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार मी आणि माझी पत्नी निर्मला एकत्र राहिलो तर मावशीच्या विलनुसार इस्टेटीतला कुठलाही वाटा मला किंवा यशला मिळणार नाही. असं नाही, पण एक ऑप्शन आहे ना माझ्याकडे. ऑप्शन आहे, पण तो तुमचा तो काय भाचा कुठे दिसत नाही. तो ना हो, तो सकाळीच मंदिरात गेलाय. अहो दिवसभर पूजा अर्चा करत असतो. चांगलाय, ठीक आहे. तर तुम्ही कोणत्या ऑप्शन बद्दल बोलत होतात? एक मिनिट वाचून सांगतो. ऐका तर, जर निर्मला कर्वे पूर्णपणे 1 वर्ष आपला पती सतीश कर्वे आणि त्यांचा तो भाचा कोण बरे यश पडवळ आहे ना यांच्या दासी बनून राहतील. काय 1 वर्ष दासी बनून राहायचं? पूर्ण 1 वर्ष दासी. आणि हो, त्या 1 वर्षानंतर निर्मला जर इंडियन पिनल कोर्टला असं लिहून देत असेल की काय बरं कर्वे आणि पडवळ यांच्या जर ती आज्ञेत राहत असेल तर मग त्यानंतर 1 वर्षानंतर कर्वे आणि पडवळ यांना ही सगळी प्रॉपर्टी मिळू शकते. अहो मग 1 वर्ष काय, आयुष्यभर दासी बनून राहील ती.
हो, तर मिस्टर कर्वे, कसं आहे की तुमचं आणि तुमच्या भाच्याचं अफिडेव्हिट करून घ्यावं लागेल हं. आणि तुमच्या पत्नीचं ही स्टेटमेंट प्रॉमिसरी नोटवर लिहून घ्यावं लागेल की ती 1 वर्ष तुमची आणि तुमच्या भाच्याची दासी बनून राहील. अहो तुम्हाला स्टेटमेंटच हवंय ना हो. मग घ्या की करून लगेच. लगेच कसं? त्यासाठी 5,000 रुपये खर्च येतो ना. 5,000? एवढ्या करोडो पुढे जर तुम्हाला 5,000 जास्त वाटत असतील तर हा मी चाललो. कुठं आहे अहो, अहो, दरवाजा? अहो कुठे चाललात तुम्ही? थांबा थांबा थांबा. 5,000चीच गोष्ट आहे ना, हो. मी द्यायला तयार आहे. मला हे कळत नाही की एवढ्या दूरच्या नातेवाईक असून तुमच्या पत्नीचे पैसे बरं या कशा काय तर झाल्या? त्याचं तसं नाही, मग कसं? म्हणजे हे देतील ना 5,000 रुपये. अहो हे कसले देत आहेत? तोंड बघा त्यांचं. तोंड असं बंद केलं की तोंडात गुलाबजाम ठेवला. हे कसले देत आहेत पैसे? नाही देणार ना, नाचणेकर साहेब पैसे देणार नाही. सुशीलाबाई, जरा माझ्या पर्स मधून 5,000 रुपये आणता का? आणते हा. कर्वे साहेब, बोला नाचणेकर साहेब. मला हे कळत नाही की तुमची एवढी दूरची नातेवाईक तुमच्या पर्स पर्यंत पोहोचली. नाते जरा डीप दिसतंय. नातीच अशी असतात, कधी कधी ती जपावीच लागतात. जपा जपा पण टेम्पररी जपताय की परमनंटली? हे घ्या 5,000 रुपये. ते असू दे, माझं काम झालेलं आहे. मी उद्या भेटेन तुम्हाला. उद्या बोलू सगळं. जेवण तयार आहे, नाही. जरा जेवून गेला असतात तर. नको नको, जेवणापेक्षा मला दूध आणि मलाईच आवडते. पण ते पण आपण उद्याच घेऊ. बाय 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 बाय. बाय बाय. अहो आज चला ना बेडरूम मध्ये, जरा निवांतपणे बोलता येईल. कारल्याच्या झाडाला अचानक आंबे कुठून आले? अहो असं काय करता? तुमची दासी आहे ना मी, तुमची सेवा करणं कर्तव्यच आहे माझं. चला मी तुम्हाला हात धरून आत नेते. आता मला तुझी गरज नाहीये. आता मी श्रीमंत झालोय. मला सुशीलाही नकोय आणि मला निर्मलाही नकोय. तुमची सेवा करूनच तर मला करोडोंचा मेवा मिळणार आहे. मेवा.